नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे कुरकुरीत अशी गुळशेंगदाण्याची चिक्की. आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि त्यानिमित्ताने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अशी ही कुरकुरीत चिक्की बनवण्यासाठी यामध्ये मी एक खास असा जिन्नस घातला आहे, ज्यामुळे ही चिक्की महिनाभर अगदी आरामात कुरकुरीत राहते. तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. आता त्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घालत आहे. तर आता हे शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेऊया. त्याने एकसारखे हलवत राहायचे, जेणेकरून शेंगदाणे एका बाजूने करपू नयेत यासाठी. तर आता लो टू मिडियम फ्लेमवर हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे मी कलत्याने एकसारखे हलवत आहे. तर आता हे शेंगदाणे भाजण्यासाठी साधारण 6 ते 7 मिनिट इतका वेळ लागतो. तर लो टू मिडियम फ्लेमवर हे शेंगदाणे भाजल्यामुळे त्याला छान असा खमंगपणा येतो. तर पहा, साधारण 6 ते 7 मिनिटानंतर पहा, अशा प्रकारे शेंगदाणे छान असे हलकेसे गुलाबीस रंगावर भाजले आहेत आणि त्याची साल काढून पाहिली असता साल देखील अगदी पटकन निघते. तर अशा वेळी शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहेत असे समजायचे आणि आजपर्यंत हे शेंगदाणे छान असे गुलाबीस रंगावर झालेले आहेत. आता शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेतले आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत इथे मी पोळपाट आणि लाटण्याला थोडेसे तूप लावून घेत आहे. त्यामुळे आपल्याला पुढील कृती करणे अगदी सोपे होते. तर पहा, अशा प्रकारे इथे मी अर्धा चमचा तूप या पोळपाट आणि लाटण्याला व्यवस्थित असे लावून घेतलेले आहे. तोपर्यंत इथे हे भाजून घेतलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून ठेवले होते, ते देखील थंड झाले आहेत. आता त्याची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे. तर पहा, अशा प्रकारे इथे मी शेंगदाण्याची साल देखील काढून घेतलेली आहे. तर आता गॅसवर पुन्हा कढई ठेवायची, त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचे. तूप वितळले की यामध्ये सेम त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालायचा. ज्या वाटीने आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले, आता हा गूळ आपल्याला चांगला विरघळून किंवा वितळून घ्यायचा आहे. कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे. व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहू शकता. तर उष्णता लागली की पहा, अशा प्रकारे गूळ चांगला विरघळतो किंवा वितळतो आणि आता हा गुळाचा पाक देखील आपल्याला व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आहे. तर पहा, कलत्याने व्यवस्थित हलवायचे, म्हणजे हा गूळ देखील एका बाजूने करपणार नाही किंवा तळाशी चिटकणार नाही यासाठी. तर चिक्कीसाठी गुळाचा पाक बनवायला साधारण 3 ते 4 मिनिटे इतका वेळ लागतो. तर 2 ते 2.5 मिनिटानंतर पहा, गुळाचा पाक अशा प्रकारे तयार झालेला आहे. त्याला छान अशी उकळी देखील आलेली आहे, शिवाय तो अगदी हलका देखील झालेला आहे. तर आता तयार केलेला हा जो पाक आहे तो आपण चेक करून पाहणार आहोत, जो चिक्कीसाठी बनला आहे की नाही हे पाहण्यासाठी. तर एका प्लेटमध्ये थोडेसे पाणी घेतले, त्यामध्ये गुळाच्या पाकाचे काही थेंब घातले आणि अशा प्रकारे त्याचा गोळा करून पाहिला तर गोळा अगदी मऊसूत तयार झालेला आहे. त्यामुळे मी याला आणखीन अर्धा ते पाऊण मिनिटे आणखीन चांगला शिजवून घेणार आहे. तर अर्धा ते पाऊण मिनिटे आपल्याला हा गुळाचा पाक आणखीन शिजवून घ्यायचा आहे. कलत्याने व्यवस्थित असे एकसारखे हलवत राहायचे. तर आता अर्ध्या मिनिटानंतर पुन्हा मी हा गुळाचा पाक चेक करून पाहते आहे. प्लेटमधील पाण्यामध्ये गुळाच्या पाकाचे काहीसे थेंब घातले आणि त्याचा असा छानपैकी गोळा तयार करून पाहिला. तर गोळा अगदी कुरकुरीत आणि कडक बनला होता. तर अशा प्रकारे कुरकुरीत हा गुळाचा पाक तयार झाला की समजायचे चिक्कीसाठी आपला हा पाक तयार झाला आहे. तर आता गॅस लगेच बंद करायचा आणि यामध्ये एक खास जिन्नस घालायचा, तो म्हणजे पिठी साखर. तर 1 चमचा पिठी साखर यामध्ये घातली की आपली चिक्की आणखीन कुरकुरीत होण्यास मदत होते. याऐवजी तुम्ही अर्धा चमचा साधी साखर देखील घातली तरी देखील चालेल. तर लक्षात असू द्या की गॅस आता बंदच आहे. तर आता पिठी साखर घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून घेतले. आता लगेचच यामध्ये आपण जे भाजून घेतलेले साल काढलेले शेंगदाणे होते, ते शेंगदाणे देखील यामध्ये घालायचे आणि लगेचच पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता तयार केलेला हा गुळ शेंगदाण्याची जो चिक्कीचा गोळा आहे तो आता तूप लावलेल्या पोळपाटावर काढून घ्यायचा आणि लाटण्याने अशा प्रकारे लाटून घ्यायची. तुम्हाला चिक्की जशी जाड किंवा पातळ हवी आहे त्या आकारात तुम्ही ही चिक्की लाटून घेऊ शकता. तर पहा, इथे मी पोळपाट आणि लाटण्यावर ही चिक्की अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घेतली आहे. आता गरम आहे तोपर्यंतच याचे आपण काप करून घेणार आहोत. तर चाकूने इथे मी अशा प्रकारे याचे हव्या त्या आकारात काप करून घेत आहे. तर छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्येच ही चिक्की मी कट करून घेते आहे. गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित कट होते. थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे पडू शकतात. तर आता ही चिक्की आहे ती आपण अशीच ठेवून देणार आहोत साधारण अर्धा तास तरी. अर्ध्या तासानंतर ती पूर्णपणे थंड झाली की त्याचे आपण पोळपाटापासून जे काप केले आहेत ते सोडून घेणार आहोत. तर अगदी सहजपणे ही चिक्की पोळपाटापासून आपोआप सुटू लागते.
तर पहा, अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारी, उपवासालाही चालणारी आणि लहान मुलांना आवडणारी कुरकुरीत अशी गूळ शेंगदाण्याची चिक्की तयार झाली आहे. तुपामुळे याला छान अशी चकाकी येते, शिवाय टेस्ट देखील अगदी छान येते. आणि यामध्ये जो आपण खास जिन्नस घातला आहे त्यामुळे या चिक्कीचा कुरकुरीतपणा आणखीन वाढतो आणि महिनाभर हा कुरकुरीतपणा तसाच राहतो. तुम्हाला ही आजची रेसिपी आणि टिप्स आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येत्या आषाढी एकादशीला ही चिक्की नक्की करून पहा. तर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.